येस डेफिनेटली संपूर्ण टीमला हे क्रेडिट जातं बेसिकली. आणि ब्रेकफास्ट लंच वगैरे माणसं येतो नॉर्मल असतं सगळं. बेसिकली बघा माझा रोल या टीममध्ये क्लिअर आहे मला. सो वेनेवर आय गेट अपॉर्च्युनिटी मला माहिती आहे की थोडासा वेळ घेऊन मी माझे शॉट्स खेळू शकतो. आणि आज लकीली ती सिच्युएशन होती, 3 ओव्हर होत्या. सो मग 1-2 बॉल खेळल्यानंतर मला रिदम मिळाला. सो दॅट इज ऑल अबाउट टीम बॉन्डिंग. आणि सर्व आमचं जे जेलिंग झालं आहे ते खूप छान झालं आहे मला असं म्हणता येईल, टचवूड. अँड हे कुठल्याही एका प्लेयरचं क्रेडिट नाही आहे, हे संपूर्ण श्रेय अख्ख्या टीमला जातं. तर टीम परफॉर्मन्स किंवा सगळ्यांनी मिळून जे कॉम्बिनेशन सेट होऊन जे विक्ट्री असते ती मला असं वाटतं की अशी असते. तो दादा म्हणजे आम्ही त्याला दादा बोलतो. दादा सेलिब्रेशन असंच करतो, दादाच्या स्टाईलमध्ये असंच सेलिब्रेशन असतं. आमचे कोच संदीप सरांचं माझं बोलणं असंच होतं की मी आणि रामू आमच्या टीमचे पॉवर हिटर्स आहोत. सो 20 ओव्हर आम्ही दोघंजणं जर विकेटवर असेल तर असं कोणतंही टोटल असं नाही की जो आम्ही करू शकत नाही. सो हेच टार्गेट होतं की 20 ओव्हरपर्यंत आम्ही दोघं तिथं असू. टू बी ऑनेस्ट मी स्ट्रायकिंग एंडलाच हिट केलेला. सो लकीली त्याला लागून तो नॉन स्ट्रायकिंग एंडला लागला. सो खूप कमी वेळा घडतं खरं म्हणजे. येस तो काही ठरवून नव्हता. तो माझा एम स्ट्रायकिंग एंडलाच होता. तो लकीली नॉन स्ट्रायकिंग एंडला लागला. विकेट मिळाली ते बेस्ट आहे आमच्यासाठी. डेफिनेटली म्हणजे मागचा 1.5-1.5 महिना आम्ही सर्वजण एकत्र आहोत, कॅम्पिंग करतो आहे किंवा वेगवेगळ्या सिच्युएशन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रॅक्टिस करतो आहे. फिल्डिंग प्रॅक्टिस, कॅचेस म्हणा किंवा बॅटिंग प्रॅक्टिस, आपापल्या नंबर वाईज प्रॅक्टिस. सो ॲक्च्युली हेच करत आलं आहे, फक्त आज ते डिलिव्हर केलं आहे.